हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वांना श्री समर्थ. आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पाऊस पडत होता बाहेर. तर चला म्हटलं चिप्स, घरच्यांनी म्हटलं की चिप्स वगैरे तळून दे. तर काही तळलेलं खायची इच्छा होत असते. तर मी छान चिप्स तळलेले आहे आणि त्याच्यावर लाल तिखट आणि मीठ वगैरे टाकून छान तयार केलेलं आहे. तर आता सर्व मिळून आम्ही चिप्स एन्जॉय करत आहे. आणि चला तर मग पाऊस पडला. हाय ताईंनो, कशा आता खूप पावसाचं वातावरण झालं. मग चला म्हटलं काहीतरी खायची इच्छा होत आहे. तर मी म्हटलं चला आता काय करू. तर म्हटलं चला चिप्स घेते. चिप्स तळल्या, त्याच्यावर छान लाल तिखट आणि मीठ टाकून छान एन्जॉय करत आहे. तुम्हाला पण असं कधी खावंसं वाटतं का? आमच्या इथे तर पाऊस पडला तर काही भजे पापड काही नाही काही होतच असतं. तर आता ज्यांची फरमाईश झाली आहे तर केला आहे आणि चला तर ट्राय करत आहे. या तुम्ही पण. चला तर आज स्वयंपाकामध्ये आहे, साधा सिंपल स्वयंपाक आहे. आज बनवत आहे पिठलं आणि खिचडी. आमच्याकडे पिठलं आणि खिचडी असते संध्याकाळच्या वेळेस. आणि छान पापड वगैरे तळून घेतलेले होते, दही मिरच्या वगैरे. आणि रात्रीचं हे जेवण हलकं फुलकं केलेलं होतं आणि गरमागरम पिठलं खूप छान वाटतं. साधी खिचडी आपली. आणि मी आता पिठलं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, मिरची आणि कांदे टाकून छान परतून घेतलेलं आहे. आणि बेसन छान भिजून घेतलेलं होतं आणि ते आता मी टाकलेलं आहे. आणि हळद मीठ वगैरे टाकून छान होऊ देत आहे त्याला. आणि आता मी कोथिंबीर टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि आपलं पिठलं आता रेडी झालेलं आहे. छान त्याला उकळी येऊ द्यायची. छान उकळ्या आल्या की ते पिठलं तयार होऊन जातं. त्याला काही खूप वेळ लागत नाही. आणि कधी कधी असं खावंसं वाटतं ना ताई, पावसाचं मोसम, गरमागरम पिठलं, भाकरी पण खूप छान वाटतात याच्यासोबत. पिठलं भाकरी तर सर्वांची आवडतीच आहे. पण सकाळच्या चपात्या होत्या त्याच्यामुळे मी भाकरी वगैरे काही टाकलेल्या नव्हत्या. तर बघा झालेलं आहे पिठलं रेडी. चला तर भेटू मग नंतर. शुभरात्री. बाय.